नमस्कार बंधू आणि भगिनींनो आणि मित्रमंडळींनो, आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती याच्याविषयी माहिती पाहायचं आहे. कृषी उत्पन्नाचे नियमन. कृषी उत्पन्न म्हणजे अनुसूचीमध्ये निर्देशित केलेल्या शेती, बागायती, पशुसंवर्धन, मधुमक्षिका पालन, मत्स्य संवर्धन व यांचे सर्व उत्पन्न विविध समित्यांच्या आणि अभ्यासगटाच्या शिफारशींना अनुसरून तसेच पणन व्यवस्थेत झालेला विकास आणि गाठलेली प्रगती यांचा विचार करून सुधारित महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री नियम अधिनियम 1963 मध्ये अस्तित्वात आला. या अधिनियमात त्याअंतर्गत सन 1987 मध्ये तसेच सन 2002 तसेच सन 2003 तसेच 2006 मध्ये मॉडेल ॲक्ट लागू झाला. यामध्ये खाजगी बाजार, एक परवाना, करार शेती इत्यादी बाबतीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. अधिकार आणि कर्तव्ये. बाजार समितीचे बाजार क्षेत्रात अधिनियमान्वये केलेले नियम आणि उपविधी यांच्या तरतुदी अंमलात आणणे, बाजार क्षेत्रात कृषी उत्पन्नाच्या पणनाच्या बाबतीत वेळोवेळी निर्देश देईल अशा सुविधांची तरतूद करणे, बाजाराच्या या संबंधात अधीक्षण, निर्देशन आणि नियंत्रण या बाबतीत किंवा बाजार क्षेत्रातील कोणत्याही जागी कृषी उत्पन्नाच्या पणनाच्या विनिमयासाठी आणि पूर्वोक्त गोष्टीशी संबंधित असलेल्या प्रयोजनासाठी आवश्यक असतील अशी इतर कामे करणे हे या बाजार समितीचे कर्तव्य असले आणि त्या प्रयोजनासाठी तिला या आधी नियमान्वये किंवा द्रुतसार तरतूद करण्यात येईल असे अधिकारांचा वापर करता येईल आणि अशा कर्तव्यांचे पालन करता येईल अशी कामे पार पाडता येतील. केंद्रीय मंत्रालय करणार कायद्यात बदल. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल थेट बाजारपेठेत विकण्यास सध्या शेतकऱ्यांना बंदी आहे. देशात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि गोदामांची तसेच शीतगृहांची कमतरता पाहता शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेला शेतमाल थेट बाजारपेठेत नेता यावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात बदल करण्याचा विचार केंद्रीय अर्थ मंत्रालय करत आहे. यासाठी निश्चित आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये फळे व भाजीपाला या नाशवंत शेतमाल उत्पादक शेतकऱ्याला थेट बाजारात विकता यावा, जेणेकरून दलालांना फाटा देता येणे शक्य व्हावे असा सरकारचा प्रयत्न आहे. अतिवृष्टी, अल्पवृष्टी, अवकाळी पाऊस अशा विविध कारणांनी फळे व भाज्या यांचे नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकारे शेतकऱ्यांना थेट बाजारात आपला माल नेऊन देणे हितावह असल्याचे सरकारचे मत आहे. यामुळे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात तसा बदल करण्याचा विचार केला आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील तरतुदीमुळे शेतमालाची किंमत 12 ते 16% वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यामधील प्रस्तावित बदल नव्या केंद्र सरकारसमोर ठेवण्यात येईल. दलाल नावाची व्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी असे पाऊल उचलण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्रीत पारदर्शकता येऊ शकेल. कृषी माल स्वच्छता, सुरक्षता, प्रमाणीकरणाची आवश्यकता. जागतिक बाजारपेठेत कृषी मालावर प्रक्रिया करण्याकरता चांगले उत्पादन पद्धतीचा वापर करून कृषी प्रक्रियेकरता हॅसेप प्रमाणीकरण करून घेतलेल्या कृषी व कृषी प्रक्रिया मालांचा वापरास ग्राहकाची मागणी वाढत आहे. ग्राहकांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने जागरूकता निर्माण होत आहे. इथून पुढे ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वच्छ व सुरक्षित कृषी प्रक्रिया माल उत्पादन व विक्री करता हॅसेप प्रमाणीकरणाची मागणी वाढत आहे. हॅसेप म्हणजे काय? हॅसेप प्रमाणीकरणाची आवश्यकता का निर्माण झाली? अन्न प्रक्रिया क्षेत्रात अनेक वेळा निष्काळजीपणे केल्यामुळे दरवर्षी अन्नाद्वारे विषबाधेची प्रकरणे आढळून येत आहेत. तसेच उत्पादकांच्या अनेक पातळीवर सूक्ष्म जंतूचा संसर्ग झाल्यामुळे खाद्यपदार्थ सुरक्षा राहत नाहीत. त्यामुळे रोगजंतूजन्य संसर्ग होतो. रोगजंतूंचा प्रादुर्भाव प्रामुख्याने बॅक्टेरिया, जीवाणू, विषाणू यांच्याद्वारे होतो. मुख्य तत्वे विश्लेषण. अन्नपदार्थ निर्माण प्रक्रियेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य ती उपाययोजना साधणे व त्यांचे प्राथमिक अवस्थेत योग्य ती दक्षता घेण्याचे नियोजन करणे. शेतकरी आठवडे बाजार संकल्पना. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करता याकरता पुणे शहरामध्ये शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना सुरू केलेली असून या अंतर्गत पुणे, पिंपरी शहरामध्ये एकूण 10 ते 12 शेतकरी आठवडे बाजार, या राज्यातील प्रमुख शहरामध्ये 40 शेतकरी आठवडे बाजार पहिल्या टप्प्यामध्ये सुरू करण्याचे नियोजन केले आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम 1963 मध्ये सन 2006 मध्ये सुधारणा करून त्याऐवजी खाजगी बाजार, थेट पणन, शेतकरी ग्राहक बाजार व कंत्राटी शेती इत्यादी पर्याय उपलब्ध करून शेतकऱ्याला आपला कृषी माल विकण्यासाठीचे विविध पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. या अंतर्गत राज्यामध्ये खाजगी बाजार व थेट पणन यांचे मोठ्या प्रमाणावर परवाने देण्यात आले आहेत. तथापि शेतकरी ग्राहक बाजार या कायद्यातील तरतुदी अंतर्गत अद्याप राज्यामध्ये एकही शेतकरी ग्राहक बाजार सुरू करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 साली कलम 5 ड मध्ये थेट पणन, खाजगी बाजार व शेतकरी ग्राहक बाजार समिती यांची स्थापना करण्याची तरतूद आहे. शेतकरी ग्राहक बाजाराच्या परवान्यासाठी राज्याचे पणन संचालन यांच्याकडे
विविध नमुन्यात अर्ज करून परवानगी घेऊन सदरचे बाजार सुरू करण्याची अधिनियमामध्ये तरतूद आहे. तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन नियम 1937 मधील नियम 4D मध्ये शेतकरी ग्राहक बाजाराची स्थापना करण्यासाठी परवाना घेण्याकरता काही अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत. अटी व शर्ती: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार क्षेत्राच्या आत शेतकरी ग्राहक बाजार स्थापन करता न येणे. शेतकरी ग्राहक बाजार पूर्ण मालकीचा हक्क असलेल्या किंवा कमीत कमी 30 वर्षाच्या कालावधीकरता निर्विवाद ताबा धारण करण्यासाठी भाडेपट्टा करारान्वये भाडेपट्टा यांनी घेतलेली किमान 1 एकर एवढ्या जमिनीवर स्थापन करता येईल. अर्जदाराची जमीन किंवा शहरी एकूण गुंतवणूक 10 लाख रुपयापेक्षा कमी नसेल इतकी गुंतवणूक करून लिलावगृह, निवारा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रसाधनगृह, अंतर्गत रस्ते इत्यादी पायाभूत सुविधा निर्माण करता येतील. शेतकरी ग्राहक बाजाराची स्थापना करण्यासाठी परवाना फी 10,000 रुपये एवढी असेल. शेतकरी ग्राहक बाजार स्थापन करण्याच्या परवान्यासाठी अर्ज करताना 1 लाख एवढ्या किमतीची बँक हमी माननीय संचालक पणन यांच्याकडे जमा करावे. तर धन्यवाद मित्रांनो, शेतकरी बंधूंनो. अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या भागामध्ये इथेच थांबणार आहे आपण. आणि आपल्याला या संबंधित काही पुस्तकं हवी असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये आपण पुस्तकाची मागणी करू शकता. त्यासाठी आपले फोन नंबर, नाव आणि पत्ता हे संपूर्ण डिटेल भरण्यास विसरू नका. धन्यवाद.